आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला खऱ्या भक्तांची लक्षणं सांगतायत. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आल्यानंतर मला फोन आले बऱ्याच कार्यकर्त्यांचे की महाराज तुमच्यावर आमचं अख्खं गाव प्रेम करतंय, लय फॅन आहे ती म्हणली. ती फॅन हे फॅन कुठून आणले ती कोणाचं फॅन आणि म्हणली येताना तसंच या, तिथं जसं असतं तसंच या. अरे बाबा ती वेगळे ही वेगळे, ह्या दोन्हीत काय फरक आहे का नाही. आता ह्यांना काय माहीत नसेल बाबा, आता तुमच्या हातात मोबाईल असेल त्यामुळं तुम्हाला माहिती, पण ह्यांना काय माहिती काय नक्की खोडावत्यात तसं या का तुम्ही बघता नाही ना. हा तुम्हाला माहितीच नाही काय, त्या माहिती नाही तेवढंच चांगलं आहे. नाही तर उद्या ह्याने पोराने दाखवले म्हणतील बाया या असला आणला होता होई असं म्हणाय बसलाय. काय माहिती का, माणसाने ज्या त्या ठिकाणी जी ती परिस्थिती मांडली पाहिजे. आता तुम्ही या ठिकाणी मला काय म्हणून बोलावले, कीर्तनकार म्हणून बोलावले का बाळासाहेब म्हणून बोलावले. बाळासाहेब म्हणून बोलावलं, बाळासाहेब म्हणून बोलवायचं म्हणलं की 2 लाख रुपये लागतात त्याला. आणि बाळासाहेब तिथं प्रत्येक रविवारी बाळासाहेब समोर दिसतोय ना, आणि इथं आज कीर्तनकार म्हणून सांगितलं पाहिजे ऐका. आणि तिथलं हितलं तिथं गेलं की भेळ मिसळ होती आणि सगळ्याचा खेळ होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सप्ताह कमिटी आपल्या गावात पण कमिटी असेल ना, वर्गणी गोळा करणाऱ्यांची असेल ना. का अख्खं गाव फिरतं सप्ताह गोळा करायला वर्गणी, अख्खं गाव फिरतं. मग कुणाच्या दारात जातं नक्की. अहो त्याची काहीतरी गावानी विश्वासू लोक त्याच्यात ठेवलेली असते, ती त्याला सप्ताह कमिटी म्हणतात. अख्खं गाव फिरत बसल्यावर जाता कुणाच्या घरी कमिटी ऐका. आणि सप्ताह कमिटीला एक जण काय म्हणला रात्रीचा उठून कीर्तन झाल्यानंतर, ती बिचारी कीर्तन झालं की आभार मानणे किंवा उद्याचा कार्यक्रम पुकारणे, आज झालेली अन्नदाते पंक्ती कार्यक्रम आणि उद्याचा कार्यक्रम हे पुकारणे कोणतरी त्यातलाच एखादा करतो. त्याच्यात काय लय मोठं श्रेय आहे का, त्याच्यात लय मोठं पैसे मिळतात किंवा लय मोठा होणार आहे असं काही नसतं, पण ठरलेलं असतो. पण त्याच्यात गावात आडवं लावणारे काही लोक असते. ती तसाच एक जण होता. तो उठला आणि म्हणला का रे तुमच्या बापाचं गाव आहे काय, म्हणला 5-7 जणच पैसे गोळा करताय, गावाचा पैसा पंक्ती गावाच्या कष्ट गावाचं, आणि तुमच्या 5-7 जणांच्या बापाचं सप्ताह काय. आता सप्ताह कमिटी बिचारी चांगली असते, त्यांना असं वाटतं सगळ्यांना गोड बोलत बोलत शेवटचा दिवस गोड व्हावा असं त्यांच्या टार्गेट असतं डोक्यात. पण ती म्हणजे तुझी अडचण काय आहे आम्हाला सांग. ती म्हणजे काय नाही, तुम्ही जी रोज माईकमध्ये बोलता ना ती दुसऱ्याला पण बोलून द्या ना, कुणाला तरी चान्स मिळून द्या ना. त्यांच्या लक्षात आलं कदाचित ह्यालाच बोलायचं असेल. ती म्हणजे कुणाला बोलायचं, ती म्हणजे मला बोलायचंय उद्या माईकमध्ये. त्याचा मित्र म्हणला तू कधीच माईकमध्ये बोलला नाही, कशाला बोलतोय, कशाला उद्योग वाढवतोय, त्याचं त्यांनीच करू जाणे, त्यांचं दुखणं त्यांना माहिती. तुला काय करायचंय म्हणला, काय बोलायचं ह्याच्यात अवघड. आज झालेल्या दिवसभराचा कार्यक्रम, आजच्या प्रवचनकाराचा आभार, आजच्या कीर्तनकाराचा आभार, उद्याच्या पंक्ती, उद्याचा कार्यक्रम, कीर्तनकाराचा आभार, ह्याच्यात काय अवघड आहे असं कोण म्हणला. आडवं लावणारा नवीन, ते कधीच बोलला नव्हता. अरे म्हणला कशाला उद्या वाढवतोय, नाही म्हणला मी उद्या बोलणार. कमिटी म्हणली तू बोल उद्या, तुझं समाधान करून घे. ती कधीच बोललं नव्हतं मायकात. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं लवकरच पाहुणं वारलं सकाळचं, आणि ती गेलं मैतीला. आता त्याचं मैतीव लक्ष नव्हतं. संध्याकाळी कीर्तन झाल्यावर मला आभार मानायच्यात कीर्तनकाराचं. ती गेलं मैतीला. म्हणलं आपण कधीच माईकमध्ये बोललो नाही, आपण मशानभूमीत प्रॅक्टिस करून घेऊ बोलायचं कसं. तिथं एकदम मांड्या विठ्ठल विठ्ठल करण्यापेक्षा आपलं, आणि तिथं मशानभूमीत उठलं. आता ते मेलेलं होतं त्यामुळे तिथं श्रद्धांजलीवरती बोललं, पण त्याच्या तिथलं ना डोक्यात हितलं संध्याकाळी आज आभार मी मानणार आहे. ती 4 कामं बाजूला ठेवली आणि कीर्तनात आलं. आणि योगायोगाने त्या दिवशी माझंच कीर्तन होतं. आता कीर्तन झालं, सप्ताह कमिटी म्हणजे महाराज तुमचा आभार हे मानणार आहे. म्हणजे मला आपल्याला काय घेण्यात नाही, कुणी का माना नाही, ही काय म्हणलं माईक माना. बरं ती उठला आभार मानायला. आता
त्याच्या जे डोक्यात सकाळी होतं बोललेलं भाषण, ते विषय वेगळा होता, त्यातलं त्यांनी डिलीट करायला पाहिजे होतं. ती तसंच घेऊन आलं आणि तसंच इथं उभं राहिलं आणि सुरुवात केली. आता नुकतंच या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण भरत महाराज शिंदे बाळासाहेब यांचं अतिशय दुर्दैवीरित्या दुःखद निधन झालं. आता मला तर जागायची इच्छा आणि हो बाबा तर मारून बसला. असा राग आला डोक्यात, म्हटलं खाडकीने वाजवला का, ते वाट बघते घरची आमच्या आणि तू डायरेक्ट वैकुंठवासी करून टाकलं. दुःखद निधन. पण ते माझ्या पुढचं होतं. ती त्याने ओळखलं, बोवा चिडल्याला दिसतोय. ते आलं पटकिनी, आलं पटकिनी म्हणलं की 200ची नोट दिली पाया पडलं. मी आपण म्हणलं 200 मिळण्यात मरून द्या, कुठं मिळू इथं आपण तरी. मग काय केलं, तसंच खिशात पैसे दाबलं. म्हटलं 200 मिळल्यात, ही जे तुम्ही देता ते नसतं देण्यात, वर किती मिळत ते देण्यात असतं. ती आणि गेलो उशिरा पहाटे घरी गेलो, झोपलो. आता सकाळ सकाळ नेहमीप्रमाणे आम्ही झोपेत असतानाच खरंय ना, आम्ही झोपेतच होतो. तर आमच्या गृहमंत्रालयातनं लगेच ईडीची रेड पडलीच. घेतलं होतं तेवढं, डायरेक्ट दुकानात गेले, काही सामान घेतलं, थोडंफार पैसे दिलं, माघारी फिरले. आमच्या घरमालकीन तेवढं दुकानदार हुशार होता. ते म्हणला, वहिनी इकडे 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 म्हणले, तुमचा नवरा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, प्रबोधनाचा डोस पाचतो सगळ्याला आणि तुम्ही फसावताय आम्हाला. काय झालंय म्हणले. हे बघा म्हणले नोट कसली दिली या. तर ती अर्धी 100ची ना अर्धी 200ची होती, आम्ही बघितलेली नव्हती. आता अपमान झालेला तिथं, दुकानदार फार फार बोललेला. आता सगळा राग तुम्ही कुठं काढता, तुम्हाला लय सनिताप झाला तर. आम्ही झोपीतच होतो. उठा, संपूर्ण महाराष्ट्रभर बोंबलं थिंडता. आता बोंबलत आहे का, आम्ही आलो बोंबलं थिंडता, नोटा नीट बघून घेता येत नाहीत. म्हणलं झालं काय, बघा म्हणली अर्धी 100ची ना 200ची घेऊन आलाय. हाणूनच घेतला. आता म्हणली त्यांनी फसवला, तर मी काय करणार. म्हणलं मी टाकली गर्दी तशी गपची ह्याच्यात. पण म्हणलं ही पण खपावली पाहिजे आपण कुठतरी, आपण ही कुठंतरी खपावली पाहिजे. मग काय केलं, म्हणलं ही हिथं तिथं आपल्याला खपणार नाही. आळंदीला गेलो तो, आळंदीला आमच्या मठात, आणि द्वादशी होती. गेलो गुरुजींच्या पाया पडलो. गुरुजींना लगेच म्हणलं, गुरुजी दक्षिणा राहून द्या. गुरुजी म्हणले, बाळू अरे कधीतरी 10 रुपये द्यायचा, तो आज 200 रुपये असं नाही. म्हणलं माझं तुमच्या आशीर्वादाने चांगली कीर्तनं चालली, त्या 200 राहून द्या तुम्हाला. गुरुजींनी इकडं तिकडं बघितलं नाही अजिबात, लगेच हात घातला. लगेच आमच्या खिशात 500. अहो म्हणलं गुरुजी 500, तुझ्यापेक्षा माझं लय चांगलं चाललंय, असं नाही 500. तसंच खिशात दाबला. आता म्हणलं या म्हातारीने नोट बघितली, काही मारतय का काय, आपल्याला 500ची दिली यांनी. पण लक्षात आलं आपण गुरुजींना खोटं बोललोय, गुरुजींना खरं सांगितलं पाहिजे. मग म्हणलं गुरुजी मला तुमच्या संग काहीतरी बोलायचंय. गुरुजी म्हणजे एक शब्द सुद्धा बोलू नको, आधी तू जेवाय बस, तू माझ्या समोर जेवाय बस. मग तर घामच आला. म्हणजे 100% हे काहीतरी आपल्याला मारणार 100%, कारण गुरुजी पण आमच्या अण्णांच्या गत होतं, 125 किलो. म्हणलं हे रपाट्यातच पाडतंय आपल्याला. तू जेवाय बस, जेवण कर आधी आणि नंतर ये माझ्याकडे. मी कसा तरी बाबा त्यांच्याकडेच बघत होता असं. तर गुरुजी म्हणायचं सावकाश होऊन दे तुझं, तू घाम यायचा मला. नंतर गेलो गुरुजींना, म्हणलं गुरुजी आता काहीतरी बोला. हा आता बोल बाळू, काय बोलायचंय तुला. म्हणलं गुरुजी मी मगाशी जी तुम्हाला 200ची नोट दिली ना, ती नीट बघा की. ते म्हणलं 200ची नंतर बघतो, तू आधी मी 500ची दिली ती बघ ना. माझीला तरी 100 200 होतं, त्यांच्यामध्ये 50 खोपासलं होतं. कशाला भेळ मिसळीचा परिणाम आहे ध्यानात असू द्या. ही भेळ मिसळ, त्यामुळे तिथलं तिथं, हिथलं हिथं. बरोबर आहे का नाही. काढू बटन लगेच सुरुवात करू. हा शेवटला. पण त्याला 2 लागतात. आहेत का तयारी ह्यांची. गाव देते. ऐका, भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे.
भगवंताने सृष्टी निर्माण केली आहे, त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली आहे. ज्यावेळेस जीव जन्माला येतो त्याच्याबरोबर त्याला देह जोडला जातो. जीव, प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या शरीराचा, कुठल्या ना कुठल्या देहाचा आधार घेत असतो. पण त्यामध्ये ऐका, 83,99,999 जीव अशा आहेत त्यांना देह असा प्राप्त झाला आहे, त्या देहाने काहीच करता येत नाही, फक्त भोग भोगावे लागतात. 83,99,999 देह अशा आहेत त्या जीवांना, त्या देहाने काहीच करता येत नाही. पण भगवंताने आपल्यावरती फार मोठे उपकार केलेले आहेत. हा मानव नरदेह कुणालाही न मिळणारा, ज्या नरदेहाची इच्छा स्वर्गातले देव सुद्धा करतात, त्यांना सुद्धा भगवंताने दिलेला नाही. हो मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, हो मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर हो इच्छिताती देवा, हो मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर हो हो इच्छिताती देवा, हो मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा ज्या नरदेहाची स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात त्यांना सुद्धा दिले नाही, पण भगवंत इतका कनवाळू कृपाळू आपल्याला तो दिलाय. हो नरदेह निधान लागले हाती, समसार देवाची होईल म्हणती ते होते, देवाची होईल म्हणती होते, करे का सिद्धी न धरावे, सिद्धी न धरावे, नरदेह निदान लागले ते आपल्याला हाताला लागले, आणि हे मिळवण्यासाठी हे सहज मिळालं नाही. तुम्हाला वाटत असेल जन्माला आलो तिथनं मला सुरुवात झाली माझ्या प्रवासाची, जन्माला आलो प्रवासाची सुरुवात झाली, मृत्यूनंतर प्रवास थांबणार आहे. डोक्यातला विषय काढून टाका. आपल्या जन्माच्या अगोदर आपण हितच होतो आणि मृत्यूनंतर सुद्धा हितच असणार आहे, ध्यानात असू द्या. पण हे मिळवण्यासाठी लय फिरलोय, लय दुरुनी आलो मी, नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार, तुम्ही वासुदेव 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 सगळ्यात दुर्लभ मिळायला काय असेल? नरदेह दुर्लभ आहे, ध्यानात असू द्या. बाकी सगळं मिळेल, नरदेह परत नाही, ध्यानात असू द्या, परत नाही. आणि कशासाठी दिलाय देवाने विचार केलाय कधी?
का देवाने आपल्याला हा मानव नरदेह दिला असेल? देवे दिला देह भजन गोमटा 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 देवे दिला देह देवे दिला देह देवे दिला देह देवानी फक्त देह ह्याच्यासाठी दिलाय 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्याची ताकद ह्या नरदेहात आहे. ध्यानात असू द्या. इथनं पुढचं सगळं जन्म मृत्यू चुकवण्याची ताकद ह्या नरदेहात आहे म्हणून दिलाय. दुःखावरती विजय मिळवण्यासाठी दिलाय. अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी दिलाय. आणि आपण वापरला कुठं? दुसरीकडे वापरला. ध्यानात असू द्या. आपल्या गावात बैल आहेत का? होसापुरीत बैल आहेत का? बैल आहेत ना? हा मग सांगा की आहेत म्हणून. टेन्शन घेऊ नका लय माझं. बैल आहेत ना? एखाद्या बैलाला आहेत ना? हां नाही एखाद्या बैलाला असं वाटलं घोसापुरीतल्या की चला इथं मोठा सप्ताह आहे आणि इथं सप्त्यामध्ये जाऊन 9 ते 11 कीर्तन ऐकत बसावं असं कोणाला वाटलं? कोणाला? बैलाला वाटलं. तर बैल मंडपात येऊन कीर्तन ऐकू शकतो का? ऐकू शकतो का? आणि कहे ज्ञान नाही कोठे 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 देही घडे देवाचे भजन देही घडे देवाचे भजन देही घडे देवाचे भजन देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे दुसऱ्या जनावरांना ज्ञान दिलेलं नाही, देऊ शकत नाहीत आणि त्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकू शकत नाही. ह्याच्यासाठी देह कशासाठी दिलाय? तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा. याच देहीकडे देवाचे भजन. देवाचं भजन केलं की देवाचं तुमचं नातं निर्माण झालं आणि देवा जवळ जाण्याला एवढंच साधन आहे. बाकीच्या वाटा कलियुगामध्ये संपलेल्या आहेत. भक्ती हे साधन आहे आणि भक्ती हाच मार्ग आहे. ध्यानात असू द्या. बाकीचं सर्व मार्ग खुंटलेले आहे देवाजवळ जाण्यासाठी. अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या भगवंताला जोडण्यासाठी फक्त भक्ती आहे आणि भक्ती हीच आपल्याला तारू शकते आणि भक्ती करण्याचा अधिकार फक्त या नरदेहात आहे. हा देह एकीकडे सांगितलंय कुचकाय नासकाय, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार, नाही अपवित्र शरीराचे. हे शरीर नासक काहीच नाही, कुचकय.
आपण ह्याच्यावर फक्त कातडीवर दिली, ह्याला पॅकिंग चांगलं केलंय म्हणून एकमेकाच्या जवळ जातोय, एकमेकावर प्रेम करतोय. ह्याचं पॅकिंग काढलं ना, नाकाला रुमाल लावून जावं लागेल, जातेली सगळी, घरातली सुद्धा जवळ येणार नाही ती, इतकं. पण एकीकडे सांगितलंय शरीर सकळ शरीर हे सकळ शुद्ध, शरीर निधीचाही निध, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. देव मिळवण्याची ताकद याच नरदेहात, एकीकडे कुचका सांगितलं असलं तरी देव मिळवण्याची ताकद याच नरदेहात आहे, ध्यानात असू द्या. पण आपण त्याच्यावरती प्रेम करत बसलो, या देहावरती प्रेम करत बसलो आणि हा देह विषय भोगामध्ये लावला, संसारामध्ये लावला आणि आपण विषयांच्या अधीन झालो, ध्यानात असू द्या. मग आपल्याला ग्रासलंय कुणी, आपण कुठं गेलो, आपल्याला ग्रासलंय पाशाने, पाश. भक्त ऐशे जाना जे देहोदास गेले आशा पाश. खऱ्या भक्तांची लक्षणं ते पाशात अडकत नाहीत. खरे भक्त पाश कोणचे आहेत? भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्र पाश, ग्रह धन स्वजन पाश, आणि याला मुख्य पाश कारण आहे आशापाश, तो 7वा पाश. अहम म्हणजे मी कोणतरी आहे हे सांगण्यावर आपलं अख्खं आयुष्य जातं. मी कोणतरी आहे म्हणजे आधी हो देहाला मी म्हणतो, हिता पण चूक करतो. पहिला पाश देहावरती प्रेम केलं, देह मी कोण आहे मी सांगण्यावर अख्खं आयुष्य झालं, ह्याला अहमपाश म्हणतात, अहमपाश. दुसरा आहे दारापाश. दारापाश, दारा कळतं का? दारा बोला की राव तुम्ही. मी जाऊ का घरी निघून? गप्प झालं. दारा कळतं का? दारा नाही. अरे तुला कशाला ना म्हणल्यावर सांग की तूच का अंगाव येतोय आमच्या. दारा म्हणजे बायको. आताशी खासलं गडी, हसलं म्हणल्यावर लगेच हसा येतं या. बायको काय सांगतो? बायको माझी, मुलं माझी, घर माझं, धन माझं, पैसा माझा, घर सगळं माझं, बरोबर आहे. ह्याच्यात अडकतो आपण. ह्यांच्यासाठी आपल्याला भगवंतानी जन्माला घातले नाही, आपला उद्धार करण्यासाठी घातले, पण अडकलो पाशात. दारापाश, दारापाश आहे का बायको आपली? आहे का? तुम्ही ऐकू नका हो काहीच. 5 मिनिटं फक्त तुम्ही 5 मिनिटं काहीच ऐकू नका. तुम्हाला सगळ्यांना विचारतो, सगळ्यांना, ज्याला ज्याला लग्न झाल्यानंतर 100% 99% वाले हातवर करायचा नाही, ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करायचा, जा इथं सत्कार करू आपण. एकमेकाच्या तोंडाकडे बघू नका हो. एकाला एकाला मिळल्या की ह्याच्यात कुठं कोण आहे? 2 दोघाला मिळले, दोघाला तिघाला. हा आता या लागलं वर हळूहळू. विचार करून आईला आपली आहे का चांगली? दोघाला मिळले ना. इथलं जागृत देवस्थान कुठलं आहे? हा रानोबा. हा रानोबा. हा कानोबा. मग दुसरी देवी बी आहे का एखादी कोपणारी आहे का गावात? याला धरू का आपण धरू? तुम्हाला यलामाची शपथ आहे, ज्यांनी हातवर केलं तर त्यांना म्हणाव 100% बायको चांगली मिळाली, पण तिला अजून मी तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही. खोटं बोलला तर यलामाची शपथ आहे. आ दिल्यात ना, मग बसा की खाली. आता 100% चांगली मिळून शिवी देत आहे. बिचारी 100% चांगली मिळून आपण शिवी देते मजा. मग ती पुढे सांगतो की मी तुम्हाला. बसा. मला वाटलं भाषणच करतात का काय कोणाष्ट अध्यक्ष महोदय, तसंच उभं राहिलं होतं. आता म्हटलं मृत्यू गाड्या 1.5 तास इथंच माझा ह्याच्यातच गेल्यावर मी काय सांगू. त्यांनी हातच खाली गेलं म्हणजे ह्याच्यात पळायलाच नको. आता तुम्ही का भासा. जिला जिला संसारात ह्याला प्रामाणिक आहे द्या. KYC सगळ्यांनी भरलाय ना. हा
जिला जिला संसारात 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा, तिचा हित सत्कार करू. 2 4 6 नीट नीट ठाठ मोजायच्यात मला. 4 6 8 10 11 11 11 11. संपलं का? संपलं का? संपलं ना? हां 11 जणी. एवढ्यात 11 एवढ्या घोळक्यात 11 जणी हात वर केला. आता तुमचं 11 जणीपैकी तुमचं ह्याच्यात आहेत का? ह्याच्यात आहेत का? आहेत ना? मग तुम्ही हात वर केला, ह्यांचं काय दुखत होतं हात वर करायला? आता ती घरी गेल्या मिठवा हित नको मांडपात कुठं. आणि गडी माना उचलून बघते त्याला माझीने केला घर. दारा माझी बरोबर आहे ना? प्रेम करतो ना? अडकून पडलं ना, ह्या पाशात अडकलो. दारापाश, पुत्रपाश, मुलगा. मुलांसाठी तर धावपळ करताय ना. रक्ताचं पाणी हाडाची काढ कशासाठी करताय? मुलांसाठी करताय. हा संसार, संसारात अडकलो आपण, ह्या पाशात अडकलो. घर माझं, जमीन माझी, धन माझं, स्वजन माझे ह्या पाशात अडकलो. त्यामुळं आपण भगवंतावरती प्रेम न करता ह्या विषयातच अडकून पडलो. संसारात अडकलो. संसाराने तुम्हाला सुख दिलं? सुख दिलं संसाराने? दिलं? दिलं? कायच बोला ना गडी बाबा. तुम्ही संसार कशासाठी करण्यासाठी आला? सुख भेटेल ह्या आशेवरती जगताय, बरोबर आहे? अख्खं आयुष्य तुमचं फक्त मला सुख मिळेल ह्या आशेवरती चाललंय का नाही? आशापाश आहे हो, आशापाश. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेवरती आपण सर्वजण जगतोय, पण सुख मिळतच नाही. ध्यानात असू द्या, कारण ज्या ठिकाणी तुम्ही आलाय तो बाजारच अख्खा दुःखाचा आहे. ध्यानात असू दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार बाजारात तुम्ही सुख शोधायला ना, तुम्ही मी सहित तो बाजारच अख्खा दुःखाचा आहे. ध्यानात असू द्या. पण आपण तरी सुद्धा हौस आहे आपल्याला उन्हात अनात रानात काम करण्याची, अंगातनं घामाच्या धारा लागस्तवर काम करण्याची आपल्याला हौस आहे. हौस आहे का? सहज करतो का? का मी नाही केलं तर ही काय खात्याल? बायका पोरांचं कसं म्हणून काम करतोय. हा पाश आहे. ध्यानात असू द्या. पाश म्हणजे बंधन. ह्या बंधनामुळे आपण काम करतोय सर्वजण. जे सण होत नाहीत ते सुद्धा. मग हे किती दिवस आपल्यावरती प्रेम करतायत? आपल्या आजूबाजूचे लोक किती दिवस प्रेम करणार आहेत? किती दिवस? आणि का करतात? फोकाट प्रेम करायला कुणीही माजलेला नाही. आत्ता बघा, आत्ता तुम्ही जी आत्ता का तुमच्यावर प्रेम करतात माहिती का? घरातली सगळी तुमच्या अंगात ताकद आहे, तुमची त्या घरावरची सत्ता आहे. आणि तुम्ही त्यांचं काहीतरी भरण पोषण करताय म्हणून ती तुमच्यावर प्रेम करतात. फोकाट प्रेम कुणी करत नाही. ध्यानात असू द्या. आणि परीक्षा बघायची असली ना, परीक्षा फक्त 1 महिन्याच्या दुधाचा पगार देऊ नका ह्यांना. त्या कशा बोलतात ती बघा. सरळ बोलताल सरळ बोलू शकत नाहीत. आता ऐका, सावध व्हा. बैल
बैल आहे तिथं आपल्याला, मी आता सांगितलंच बैल आहे ती. बैल शर्यती नसल्या ना तुमच्याकडं, पळायची बैल, पळायची सोडून द्या. बैल जोपर्यंत आवताला चालतोय, कुठं येते द्या बैल जोपर्यंत शर्यतीला पळतोय ना, रेसला पळतोय ना बैल, तोपर्यंत त्याचा मालक रोज त्याला साबणाने आंघोळ घालतोय. कोणाला? बैलाला साबण लावून आंघोळ आहे बैलाला. रेसला पाळताना रोज त्याचा मालक पाटणीवून हात फिरवतोय. कोणाच्या? बैलाच्या. ऐका, त्याला खाली बसायला मॅट आहे, मॅट. बैलाला वर छत आहे, ऊन लागू नये म्हणून. आणि रोज त्याला न चुकता 8 वाजता खुराक आहे. किती वाजता? किती वाजता खुराक कळतो ना? खुराक कळतो ना? किती वाजता आहे? 8 वाजता न चुकता खुराक आहे. पण किती दिवस? जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो बैल रेसला पळायचा बंद हो द्या, 11 वाजल्या तरी बैलाला चहा सुद्धा मिळत नाही. 11. जोवरी तळण गा तोवरी म्हणती माझा, तोवरी माझा ते लहान थोर कैसा विपरीत झाला तो ते देह नव्हे दुजा, कैसा विपरीत झाला ते देह नव्हे दुजा, कैसा विपरीत झाला तो ते देह नव्हे दुजा, कैसा विपरीत झाला तो ते देह नव्हे दुजा. दृष्टी दे माय माय, आता दृष्टी दे माय माय, आता दृष्टी दे माय माय, आता दृष्टी दे मग आपलं आयुष्य बोगत चाललंय का कामाला आले? आयुष्य आपण जी जगतोय आता, ती खरंच भगवंताला मिळवण्यासाठी चाललंय का आपलं आयुष्य बोगत चाललंय? फक्त तुम्ही सांगा मला, बोलत राहा. आतापर्यंत मागचं आयुष्य तुम्ही सगळ्यांनी आठवा आणि आपल्या हाताला काय लागलं, ज्यांनी माझ्या जन्माचा उद्धार होईल, हाताला काय लागलं शोधून बघा. काय लागलं? काय लागलं? काहीच लागलं नाही. बोगस आयुष्य गेलं. आणि ऐका, ह्या देहाच्या 9 अवस्था आहेत. 9 देहाच्या 9 अवस्था आहेत. तुम्ही किती पैसेवाला असू द्या, 10वी अवस्था आणून दाखवा. पहिली अवस्था आहे गर्भधान, गर्भधान. दुसरी अवस्था गर्भवृद्धी, तिसरी अवस्था जन्म, चौथी अवस्था बालपण, 5वी अवस्था कुमारावस्था, 6वी अवस्था प्रौढावस्था, तरुणपण, 6वी अवस्था, 7वी अवस्था प्रौढावस्था. 7 किती झाल्या? पहिली अवस्था गर्भधान, दुसरी अवस्था गर्भवृद्धी, तिसरी अवस्था जन्म, चौथी अवस्था जन्म, हा बालपण. किती झाल्या? 5वी अवस्था कुमारावस्था. किती झाल्या? 5. 6वी अवस्था तारुण्य, 7वी अवस्था प्रौढपण, 8वी अवस्था म्हातारपण आणि 9वी अवस्था मृत्यू. खलास. किती पैसेवाला असू द्या, किती किती. मागच्या 15 दिवसातलं उदाहरण आहे. पैसे थोडं होतं का? थोडं होतं का? काही करू शकले असते, काही ध्यानात असू द्या. निरोपाला संपला विषय. मग आपली आता अवस्था कुठली आहे ही तपासा. आणि येऊ का, परमार्थ थोड्यात जरी सुरुवात म्हणजे फास्ट केला तरी पूर्ण होतो. त्यामुळे आपण कुठल्या अवस्थेत आहोत, गेलंही गेलं. आता मागे झाले ते पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. मागचं सोडून द्या, पण हितनं तरी एवढा जेवढा वेळ घावलाय तेवढ्यात आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्या. म्हणजे भक्ती मार्गधारा ध्यानात असू द्या. कारण परत नाही, परत नाही, परत एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मानव देवारा मग लागे. परत नाही लवकर. मग जेवढं घावलंय ना हातात
तेवढं पकडा आणि त्याला मिळवा. तो कानवाळ कृपाळी लगेच मिळतो, ध्यानात असू द्या, लगेच मिळतो. मग आपलं आयुष्य आता विषयात गेलं. पण जे खरे भक्त आहेत ह्या पाशात अडकत नाहीत. मग भक्त म्हणायचंय कोणाला? भक्त म्हणावेत याची जो न गुंते आशापाशी. देहभाव अहंकार निरसला, देहभाव पालटला. ऐका, निंदा स्तुती ना आवडे. खऱ्या भक्ताला निंदा करा नाही तर स्तुती करा, काहीच आवडत नाही. मग त्याला आवडतं काय? त्याला फक्त पाहता परब्रह्म आवडे. त्याला फक्त भगवंत आवडतो, बाकी विषयाचा त्याने त्याग केलेला असतो. सर्व संगी विठ आला तो एकला आवडती, तो एकला आवडती, तो एकला आवडती. सर्व संगी विठ आला तो एकला आवडती, तो एकला आवडती, तो एकला आवडती. विठ आला तो एकला आवडती, सर्व संगी विठ आला तो एकला आवडती, तो एकला आवडती, तो एकला सगळ्याचा वीट आलेला असतो. विटले हे चित्त प्रपंचापासून ध्यानात असून द्या. विटले प्रपंचापासून. आता आमचे हे बाबा आहेत, हे बाबा, त्यांना आपल्या लोकांच्यात आवडत नाही. त्यांना फक्त आता ही कार्यक्रम म्हणून येत आहे, नाही तर यांचं एकच असतावा, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने. एकांत त्यांना आवडतो, ध्यानात असू द्या. ही खऱ्या भक्तांची लक्षणं आहेत. आपण सगळ्यात असतो, जागरणा पण आपण, सप्त्याला पण पुढं आपण, एखाद्याचं जमवाय पण आपण. ती लगेच देहावरती उदास. दोन हात नाही तर दोन, तरी भगवंताचं नामचिंतन मध्ये का देहावरती उदास म्हणायचं. ह्याला खऱ्या भक्तांची लक्षणं सांगितल्यात. तो देहावरती प्रेम करत नाही. हा फक्त वापरायचा आहे, कशी भक्त भगवंताशी नातं जोडण्यासाठी वापरायचा आहे, हे त्यांना पक्क माहिती. आणि ते अशा पाशात अडकत नाही. अभंगाचं पहिलं भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, मला वाटलं जोड असेल म्हणून मी थांबलो होतो. ऐका, भक्त ऐसे जाना जे देही विदास गेले आशापासून. त्यांना आशापास काहीच करत नाही, ध्यानात असू द्या. मग त्यांचा विषय काय असतो? त्यांचा विषय फक्त भगवंत, बाकी त्यांना काय माहित नाही. मी आलोय त्याच्यासाठी,
मला तोच मिळवायचा आहे. विषय तो त्यांचा झाला ना. विषयाने लय ग्रासले आपल्याला, विषयाने ग्रासले आपल्याला. 5 विषय 5 इंद्रियांना ग्रासतात, 5 प्राण्यांना 5 विषयाने ग्रासले. दीप्ती पतंग रसने मीन ग्रहाणे भृंग नादे मृग स्पर्शे मतंग दीप्ती पतंग रसने मीन ग्रहाणे भृंग हरी हरी विठ्ठल. स्पर्शे मतंग स्पर्शाने हत्ती एवढा बलाढ्य स्पर्श त्याला आवडतो. स्पर्शाने घासले स्पर्शे मतंग दीप्ती पतंग दिव्याला 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 तो पतंग नावाचा किडा आहे ना, किडा तो त्याच्यावरती जातो सारखा, त्याला रूप आवडतो, तो दिवा आवडतो. पतंग दीप्ती पतंग रसने मेन मासा मासा त्याला गळ लावलाय. तो दानवा त्याला सांगतोय, दानवा काय म्हणते त्याला, ती दावना दावना त्याला अर्धा करतो मास मारणारा माणूस आणि त्या गळाला लावतो आणि टाकतो पाण्यात. तो हालत असतो पण ती मासा त्या दावण्याला बघतो आणि तो पळत येतो. तो दावना बुंबलून सांगत असतो, मत आओ मेरे लिए, मत आओ मेरे लिए, अरे मैं आधा हुआ तेरे लिए, तो आता है मेरे लिए लेकिन ऊपर बैठा है तेरे लिए. यार तू नको मला बोलू, पण ती अवलाद गेली, गिळलं, संपला विषय. रस विषयाला मासा बोलला. रस ग्रहाणे भृंग, भुंग्याची ताकद बघितली ना, ताकद नांगीत भ्रमरभेदी कोळे बैल तसे काष्ट कोरडे परिकळे के माझे सापडे कोळी. त्याची ताकद बघितलं, कठीणातलं कठीण लाकूड फोडतो, पण तोच भुंगा फुलात अडकला गुदमरून मरतो. का? विषयाला भुलला ध्यानात असू द्या आणि हरीण नादाला भुललं ध्यानात असू द्या. 5 विषयाच्या 5 ठिकाणी 5 प्राण्यांना ग्रासलंय, पण 5 विषयाने एका माणसाला ग्रासलंय ध्यानात असू द्या. पण विषय नारायण कुणाचा झाला? कुणाचा नारायण विषय झाला? कोण बघतायत खरे? पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी विषय हो. हस्तिनापूरचे मालक होते, मालक भारताचे सम्राट होते, सम्राट. पण अखंड वनवास वाट्याला आले, चिडले नाहीत. समोर देव होता समोर, पण देवाला म्हणले नाहीत रोज तुझी भक्ती करतोय तरी आमच्याच वाट्याला का असं, आमचीच बायको का निवडत, आम्हालाच का जाळलं लक्षात कधीच्या जेव्हा चिडली नाही. तुला वाटतंय ना आम्ही असं पाहिजे, तुला वाटेल तसं. विषय तो त्यांचा झाला नारायण. कधी देवावर चिडले नाहीत, रुसले नाहीत. का? तुला वाटतंय ना आम्ही असं राहो तुझ्या म्हणण्याप्रमाणे. चल 12 वर्ष तर 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, तुला वाटतंय ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे. अजून कोणाचा विषय झाला? प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी तरी सुद्धा स्मरे तो मनी नारायण. अहो त्या हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं, ब्रीद नाव घेऊन येदी देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात विष्णूचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. जार काढला होता, जार जार नोटीस, नाव घ्यायचं नाही माझ्या राज्यात ते देवाचं विष्णूचं. पण घरात पोटालाच पोरगा असं जन्माला आलं, जीव जलांबल्यापासून नाव होतं नारायण नारायण नारायण. ती म्हणजे काही बिगडे ध्यानला शिकाय पाठवलं बाई शाळेत. शुक्राचार्य गुरु तिथं गेले, त्या गुरुजींच्या पोरांनाच याड लावलं, नारायणाशिवाय आपलं कोण आहे, नारायण नारायण. बघितलं गुरुजीनं काय शिकवलं, ती म्हणली नारायण नारायण. गुरुजी म्हणजे आपल्याला फाशी होण्यापेक्षा ही नको शाळेत, घरी पाठवलं. ऐका, हिरण्यकश्यपूने विचारलं काय शिकला, त्यांनी सांगितलं फक्त नारायण नारायण. अरे ही तर माझ्या वैऱ्याचं नाव घेतंय पोरग, नाव घेऊ नको, घेणार हे नसलेलं चांगलं. ऐका, मारून टाका म्हणले, माझं पोरग असलं तरी माझ्या वैऱ्याचं नाव घेते ना, मारून टाका. काय केलंय ऐका, उकळत्या तेलात टाकले, तेल शिथिल झाले. नारायण विषय तो त्यांचा झाला नाही. सर्पाच्या विहिरीत टाकलं, सर्पाची फुलं झाली. काट्याच्या फेसात टाकले, काट्याचे फेस विरून गेले. आत्याला बोलावला, आत्याला. आत्या होलिका नावाची आत्या होती.
तिला बोलवून घेतलं आणि तिला जाळायला लावलं. अग्नी जाळी परी न जळे प्रल्हाद. अग्नीने जाळण्याचा प्रयत्न केला तरी प्रल्हाद जळणार का? परी तोच मरे मनी नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. हे बघतोय ध्यानात असू द्या. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. देवाचा मित्र होता, मित्र सुदामदेव. पण 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व. बायकोनी सांगितलं, अहो तुमच्या मित्राला कळत नाही का आपली परिस्थिती काय आहे? आपली मुलगा एक टाइम नुसती पाणी पिऊन झोपते, ती दारिद्र्य खापाटीला पड गेले. तुमच्या मित्राला कळत नाही का? काहीतरी मागाय जा ना. त्यांनी सांगितलं, त्याला वाटतंय ना मी असा पाहिजे, मी मागणार नाही का? विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि चौथंचं पात्र असं आहे, चौथं पात्र सांगणार आहे असं आहे. त्यांनी सांगितलं, ए देवा, अरे नुसतं दुःख काय देतोय मला? दुःख काय देतोय? अरे दुःखाचे डोंगर दिले तरी चालेल, दुःखाचे डोंगर. ऐका, त्यांनी तर जेवढं दुःख येईल ना ते म्हणले चांगलं झालं. दुःख आलं चांगलं झालं, बायको मेली चांगलं झालं, पोरगा मेलं चांगलं झालं, दुष्काळ पडला चांगलं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली का अनुतापे तुझे, राहिले चिंतन झाला हवं मन संसार. ऐका, बाईल मेली मुक्त झाली देवे, माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे, माया विरहित केले. काय ताकद असो तुकोबरांची. काय त्यांनी सांगितलं, ए देवा नुसतं दुःख नको देऊ, तुका माने तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर जरी झाले ना आयुष्यात, फक्त तुझा विसर नाही पडला पाहिजे का? विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि त्याला बाकीचं कोणीच आवडत नाही. नावडे जन धन. जन का आवडत नाही? जग इतकं नालायक आहे, तुम्हाला ती जगून सुद्धा देणार नाही, मरून सुद्धा देणार नाही. संसार करायला लागला तर म्हणते ह्यो माजला, नाही करावा हे आळशी, जास्त बोलायला लागला हे लय बडबडे आहे, नाही बोलाव हे गरिष्ठ आहे. तुम्हाला जगूनच देणार नाही, त्यामुळे जेवण नावडे. माता पिता कोणचे आवडत नाहीत? तुम्ही म्हणचाल बरं झालं माता पिता आवडत, गेले गेले हाणावी ती. तुम्ही म्हणचाल ना ती तसली नाही, भगवंताच्या भक्तीची आड जे येते ना. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता नंदू भरते केली, राजमाता नंदू विभीषण प्रल्हादाच्या भक्तीच्या आड बाप आला, त्याग केला. त्याग केला, तसला बाप आवडत नाही. भरताने निंदा केली आईची, बिभीषणाने भावाला सोडला. ऐका, आणि गुरुचा डोळाच काढला, ध्यानात असू द्या, गुरुचा डोळाच काढ राजा बरीने. आडवाला भगवंताच्या भक्तीत का? विषय तो त्यांचा झाला, त्यांना बाकीचं काहूच आवडत नाही. अभंगाचं दुसरं चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण.
त्याची जबाबदारी मात्र त्यांनी स्वतः काहीच घ्यायची नाही. त्याची जबाबदारी सगळी त्याची. तुमचा विषय नारायण झालाय ना, परत तुम्ही स्वतःची काळजी करायची नाही. जर तुमचा पती भरपूर श्रीमंत असेल, पती राजाची पोरगी भीक मागेल का? मागणार नाही, ध्यानात असू द्या. तसं त्याचा भक्त आहे ना, तो उपाशी किंवा संकटात राहू शकत नाही. समर्थाची कांता काय कोरांना मागे. ए ऐका, मग तो त्याचं निवारण कसा करतो? किती मोठं संकट आलं तर तो माग पुढं उभा राहतो कसा? ऐका, दिंडी चालली, दिंडी गंगाखेडवरनं पंढरपूरला दिंडी चालली होती. लक्ष देऊन ऐका, बार काही नाही, ऐका तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. आणि ती दिंडी जात असताना एक चिमुकली मुलगी, एक 7-8 वर्षाची मुलगी, आणि ती आपल्या बाबांना म्हणते, बाबा बाबा ही समोरनं चालली ते काय आहे? बाबांनी सांगितलं ती दिंडी बाळा, दिंडी वारकरी चाललेत. कुठं चाललेत? पंढरपूरला. म्हणजे पंढरपूरला काय आहे? त्यांनी सांगितलं पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आहे, भगवंत आहे, आणि सगळी लोक त्या भगवंताला भेटायला चालल्यात, पांडुरंगाला भेटायला चालल्यात. त्या बाळाने विचारलं, मग बाबा ह्या बाबांच्या ह्या लोकांच्या बरोबर आपण पण जाऊ ना वारकऱ्यांच्या बरोबर. ती म्हणली, अगं बाळा ही 500 किलोमीटरचं अंतर आहे, तुला चालणं होईल का? मी चालेल बाबा म्हणली. ती बाळ काय म्हणले, मी चालेल, फक्त तुम्ही चला. त्या बाळाचं नाव आहे जनाबाई. त्या बाळाचं नाव आहे जनाबाई. बाबांचा नाही, ती म्हणायची चला. जनाबाई म्हणायच्या, चला तुम्ही चला, मला यायचंय, मला बघायचा आहे तो पांडुरंग कसा आहे. एवढी लोक जातात, आपण जायचं ना, मला बघायचं आहे. आणि ऐका, घरात मुलीचं आणि बापाचं नातं बघितलं ना, अतिशय कोमल आहे. ध्यानात असू द्या, अतिशय कोमल आहे. अख्ख्या कुटुंबाची काळजी कोण करतं? हा, इकडून आवाज आला, तुम्ही काहीच बोलू नका, हे मी याला तरी चालेल, तुम्ही काहीच बोलू नका. अख्ख्या कुटुंबाची काळजी कोण करतं? बाप करतो. पण त्या बापाची काळजी करणारं घरात एकच पात्र आहे. ध्यानात असू द्या, ती म्हणजे मुलगी. हा, मुलगी ध्यानात असू द्या. बाप जर नाराज असेल ना घरात, तू टेन्शनमध्ये आला ना, तर तुमच्या पत्नीला कळणार नाही आपल्या तोंडावर का बारा वाजल्यात, पण तुमची पोरगी लगेच वळगणार, माझ्या पप्पांना काहीतरी आज टेन्शन आहे, काहीतरी टेन्शन आहे, लगेच वळगणार. का? ते दोघांचं अंतःकरण एकामेकाच्या बाबतीत लय कोमल आहे. ध्यानात असू द्या. त्यामुळं ज्याच्या नशिबात मुलगी नाही ना, ज्या बापाला, त्याच्या इतका दळबधीर नशिबाचा कुठलाच बाप नाही. ध्यानात असू द्या. काहीतरी तेव्हा लिकरू कसं चिकटून बसलंय, ह्याला म्हणायचं लेकीचं आणि बापाचं प्रेम. हा, तुम्हाला सगळ्यांना आपापला बाप पण आठवायचा आणि आई पण आठवायची. तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या पप्पांची लय आठवण येते का मम्मीची लय आठवण येते? एक सांगितले लगेच इतक्या हुशार दोघांची येते. मी भांडणाला वाढली का? दोन्ही पैकी एक. बाप आईवर प्रेम आहे ना, आणि आईपेक्षा काकण बर का व्हायना, पण वडील आवडतात का नाही, हे प्रेम आहे. ध्यानात असू द्या. आता ह्यातल्या सगळ्या टोपीवाल्यांना विचारतो, सगळ्यांना, हां सगळ्यांना, तुम्हाला मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे, तुम्हाला जास्त तुमची ताई आवडते का दादा? आता काही गपच झाली बा, मी जाऊ का घरी निघून? काहीच बोला ना ती. आणि म्हाताऱ्या माणसाने तर सांगूच नका, बोलूच नका म्हाताऱ्या माणसाने, काय असलं तरी तुमची गप असा. कारण काय, तुम्हाला मी म्हणायचं, तुम्हाला ताई आवडते का तुमची दादा आवडतो? तुम्ही म्हणायचा लेक माझी लय आवडती, आणि सुनने तिकडून बघाव, ताई वय ये घरी. त्यापेक्षा बोलूच नका. मुलाचं प्रेम आहे ना, मुलाचं प्रेम आहे, पण ती स्वार्थी प्रेम आहे, स्वार्थी. ध्यानात असू द्या, स्वार्थी प्रेम. बाळा इकडे रे, इकडे ये बेटा, ये हे किती गोड आहे बाळ, बघा.
ये ह्याला म्हणायचं पोरग. हा ये. काय नाही आपल्याला काय करायचंय. आता ही बाळ आहे त्या समोरच्या एका डांबापाशी ह्याची आई दिवसभर कामाने व्यापून गेलेली, घामाने भिजलेली, केस विंचारलेले नाहीत, मेकअप केलेला नाही, काहीच केलेलं नाही, आपली साधी भोळी एकदम त्या कोपऱ्यात उभी आहे. त्या कोपऱ्यात आणि ह्या कोपऱ्यात कॅटरीना कैफ उभी आहे. हे बाळ मला सांगा प्रामाणिकपणे कुणाकडे पळत जाईल? कुणाकडे पळत जाईल? आईकडे जाणार. मळलेली या दिवसभर काबाड कष्ट केलंय, घामाने भिजलेली बिचारी, मेकअप केला नाही, पण ही मेकअप करून उभी या, चांगला ड्रेस घालून उभी कॅटरीना कैफ. आणि इकडं आई कष्टाने दमलेली थकलेली. हे बाळ कोणाकडे पळत जाईल? आईकडे जाईल. आता ही बाळ 18 वर्षाचं झालं. तुम्हाला मी सांगायच्या आधीच कसं काय कळलं? जा बाळा, कळलं सगळ्याला. माझं उत्तर त्याने संपून टाकलं. हे मुलाचं प्रेम आहे ना, पण लहानपणात, आणि मी म्हणत नाही, माऊलींनी सांगितलंय, पहिले बाळ दशे आई बा हेच पिशे ते सरे मग स्त्री मावशे भुलून टाके. तो मग ते स्त्री पत्नीवरती प्रेम करतो. मग तिथं पण प्रेम जास्त दिवस राहत नाही. स्त्री भोगीचा थाओ वृद्धाप्यला येऊ तेव्हा तेच प्रेम भाहो बालकाशी. आणि माझ्या पदरचं काहीच नाही, माऊलींनी सांगितलेलं आहे. तसं मुलांचं प्रेम आहे, पण ते स्वार्थी आहे, कामापुरतं आहे. थोडं पुढे गेलं चालेल ना कीर्तन? नक्की, कारण 11:15 वाजता चालेल ना? चालते. हां थोडं, म्हणजे मी पुढे गेलो तर तुम्ही मला तसं वाऱ्यावर सोडणार नाही. गरीबाला एवढं तरी तुम्ही चल मानणार आहे, मला माहिती पक्क. मुलीचं आणि बापाचं प्रेम सांगतो, विषय निघाला म्हणून. एक मैत झाली, मैत. आता मैत झाले आपल्याकडे कसं नाही त्याला, अहो त्याला काय असा ट्रॅक्टरने वडून नेत्यात ते, का JCBच्या बकेटमध्ये पुढच्या भरत्यात, का उकिरड्यात पुरत्यात, का गाठरात काहीतरी असेल ना राव. घाम काढला तुम्ही माझा राव. ह्याच्या 2 कीर्तनी करून आलो असतो मी. कसा नेते ती? मग सांगा की खांद्यावर नेत्यात म्हणून. शेवटचा खांद्यावर नेत्यात महाराज, खांद्यावर नेत्यात. त्याला खांदा कोण देत? म्हणजे खांदा करीच की, पण त्याला कोणतरी असेल ना, जावाय, चेरी जावाय का भावकी? भावकी आणि पाहुणी, बरोबर आहे. पाहुणी खांदा देतात. ती पुढे जी मडकं धरतात, मडकं त्याला काय म्हणतात? शिकाळ. मडक्याला काय म्हणतात? शिकाळ. मग तेच म्हणतो तर तुम्ही शिकाळ्या म्हणताय. तो धरतो त्याला शिकाळ्या ना. हा, ती शिकाळी धरतात. शिकाळी कोण धरतो? मुलगा धरतो. मुलगा का धरतो? तो त्या घराचा वंशाचा दिवा आहे. मुलगी वंशाचा दिवा नाही, तो वंशाचा दिवा आहे म्हणून तो धरतो. अशी मैत झाली आणि ती प्रेत यात्रा गावातनं चालली होती अशी रस्त्याने. आणि अशीच बहुतेक ही कोणचं गाव आहे? घोसापुरीच असेल बहुतेक. अशीच ह्या रस्त्यावर तितक्या आली प्रेत यात्रा आणि एका सावकाराची प्रेत यात्रा अडवली. म्हणजे कोणाचं हे म्हणजे आमक्याचं. म्हणजे खाली ठेवा आधी. पाहुणीन भावकी तर गरबाडी म्हणजे काय उद्योग वाढवला कोणाच तुम्ही खाली, काय ह्यानी केलंय आधी माहितीच नाही. काय झालं काय? जी म्हणली मेलंय ना, हे मेलंय ना, ह्याच्याकडे माझं 20 लाख रुपये येतं. हे 20 लाख रुपये द्यायचं आणि मग छाला न्यायचा. पाहुणीन भावकी म्हणली आम्ही लय आमच्या बेटातलं ह्याच्यातलं नाही, आम्ही खालच्या आळीचं या, लय ताप दिला ह्याने आम्हाला मारणाचा. पाहुणीन भावकी तर निघूनच गेली. आता ती मेलंय, त्याच्याकडे 20 लाख रुपये. त्याची जबाबदारी कोणाची आता? दिव्याची ना. दिव्याला विचारलं कसं काय 20 लाखाचं करतोय? देवा म्हणलं दिल्यात कोणाला? म्हणला ह्याला. मग घेऊ आणि तू रातभर हिथं हिसका घाला, माझा मी निघून चाललो. दिवा सुद्धा डायरेक्ट घरी निघून गेला. पण ही बातमी 20 मिनिटांनी घरी तिची गेलतं ना, त्याच्या लिकीला कळाली.
त्या ताईला कळाली. ताई घरनं तिथं आली चौकात. त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवलं, अंगावलं डाग काढलं सगळं. म्हणजे दादा ही डाग घ्या, माझ्या सासरीची परिस्थिती चांगली, अजून सासरी जाईल, अजून पैसे आणील, तुमचा 1 रुपया माझ्या बापावर असलेलं कर्ज फेडीन, फक्त माझ्या आत्ता वडिलांच्या अंत्यसंस्कार होऊन द्या. कुणाचं प्रेम आहे? कुणाचं प्रेम आहे? मुलीचं. पण ऐका तो सावकार म्हणला, बाळा ए बाळा, तुझ्या पप्पांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाहीत, तुझ्या पप्पांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाहीत, तुझ्या पप्पांनीच माझ्याकडे 20 लाख रुपये ठेवाय दिल, तर म्हटले माझ्या वंशाचा कोण दिवाय ना त्याला ही द्या म्हणून. ही दिव्याला कळलं ना, त्याला कळलं ना कुणाचं प्रेम आहे. जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप जगी ऐसा त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश मोतीचा मोठा येता अरे बाबा मोठा येता मोठा येता थोडक्याच प्रमाण. कारण काय म्हणजे 11:15 वाजले ते अजून आपलं लय राहिले या. पण थोडक्यात जनाबाई सांगतो तुम्हाला. ह्या मायमावल्या आमच्या सगळ्यात म्हणून जनाबाई सांगतो ऐका. आणि जनाबाई म्हणल्या चला बाबा जायचंय. बापाचा नाईला झाला, फाटकी घोंगडी घेतली, मध्ये आधी कुठं थंडी लागली, जणीच्या अंगावर टाका होईल, रस्त्यात झोपल जणी ह्याच्यावरती. म्हणून गेले चालत चालत मजल दर मजल करत पंढरपूर गाठलं. पंढरपूरला बारीला लागले सगळे वारकरी, त्यांच्याबरोबर जनाबाई, त्यांचे वडील सगळी दर्शनाच्या बारीला लागले. आणि रावळात आले, पंढरपूरच्या रावळात आले. पांडुरंगाकडे बघितलं, पांडुरंगाकडे बघत राहिले, अशाच बघत राहिले जनाबाई. आणि बाकीचे चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे. जनीला बाबा म्हणतात जने चल पटकन लोकांना दर्शन घ्यायचंय. त्या अशाच उभा राहिल्या. जनेला तिथनं पांडुरंगाची नजरच हटाना. बाजूला आले. अगं जने चल आता, 2-3 दिवस झाले. त्यांनी सांगितलं चल आता घराकडे जायची वेळ झाली आपल्याला. त्यांनी सांगितलं बाबा आता मला घराकडे नका नेऊ, आता मी ह्याच्या पशीच थांबते, ह्याच्या जवळच मला थांबायचंय. जनाबाईची भक्ती आहे का? अगं पण जने एवढ्या पंढरपूरमध्ये राहशील कुठं? एवढूशी तू 8-9 वर्षाचं वय आहे तुझं, राहशील कुठं? मी कुठं राहील? ह्याच्या दारात कोणी उपाशी मरत नाही बाबा, ह्याच्या पशी राहून द्या मला ह्याच्या सोडून जायचं नाही. ऐका, नाईला झाला बाबांचा. आणि जनाबाईची राहण्याची व्यवस्था झाली नामदेवरायांच्या घरात. नामदेवरायांच्या घरात. आता दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात आलंय, दुसऱ्याचं लेकरू पाहुण्याचं, बहिणीचं, नंदचं, आत्याचं आपल्याकडे शाळेला आलं. आपली तोंड कशी वाटेली? वर्ष 2 वर्ष राहायचे, कसं वाटेल तोंड? तुमच्या नंदचं आलं, बहिणीचं आलं तर सांभाळ चाल, नंदचं आल्यावर कशी तोंड? मग तिथं परक्याच्या घरात लेकरू राहायचं होतं. जनीला कामा काय सांगितली? काम आहे का? रोज पहाटे उठायचं, दळण दळायचं, रोज दळण दळून झालं, गवऱ्या थापायच्या, झाडलोट करायची, सगळं करायचं. जनाबाई लहान लेकरू 8-9 वर्षाचं. पण जनाबाई म्हणलं तेव्हा जर मला भेटत असेल ना, हे काम काहीच नाहीत माझ्याकडं. ऐका, मग जनाबाईला काम किती लोकांचं करावं लागत होतं. नामदेवरायांच्या घरात लोक किती होती ऐका, लोक मोजा तुम्ही.
गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक सांगा की राव हा ही आमची पोरं सांगते ती चार तुम्ही असंच मारा लोणचं घालायचंय तुमचा आवाज टिकवून ए मोजायच्या पुढे लगेच आपली पोरं हा तयार आहेत आमची पोरं नारा विटा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी किती कोण रे नाव म्हणलं 8 ऐका लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नामयाच्या हा लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी वेडी पिशी जनी नामयाची घ्या आमच्या पोरांनी सांगितलं 15 माणसाचं कुटुंब आहे 14 ती आणि आमच्या जनाबाई एकट्या ऐका आणि दाशीला व्हावं लागला आमच्या जनाबाईला दाशी नामदेवरायांच्या घरात रोज उठायचं रोज हातात ताकद किती असेल 8-9 वर्षाच्या बाळाच्या पण रोज ते दळण घ्यायचं जात्याला पाय लावायचा जात वडत नव्हतं तरी वडायच्या पण एकच ए देवा मला तुझ्याकडे नाही रे येता येत मला तुझ्याकडे येण्याचं धाडस पण नाही मी कशी रातून दिवसा मला काम आहे पण एक काम करणार देवा एक काम करणार मला येता येत नाही तू तरी ये जात्याला हात देऊन रोज गाणं म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओ व्यागावू कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओ व्यागावू कौतुके तू ये रे बा विठ्ठला जात्यावर बसल्या की सांग ए रे बा विठ्ठला अरे येणार रे विठ्ठला रोज पण देवाला पण अशी अडचण होती त्याच्यापासून गर्दीच हटत नव्हती मग देवाचा नेम झाला एक शेजारती झाली सगळी गडप झाली म्हणजे झोपली की देव यायचा देवाने आल्यावर काय करायचं आहे का आल्या देवाने सगळं अंगातलं डाग काढून टाकायचं जणीच्या झोपडीत आणि जणीला एकदा आला देऊन जणी अंगावर डाग काढून टाकलं जात्याला पाय दिला ए जने आता हे दळण तो एकटीनं नाही दळायचं मी दळणार तुझ्या बरोबर पण एक आहे मी असं नाही दळणार तू पुढं म्हणायचं आणि मी मागं म्हणायचं आणि मग जनाबाई पुढं म्हणायच्या विठ्ठल आमचा पिता गे विठ्ठल आमचा पिता गे देवानी तसंच मागं म्हणायचं विठ्ठल आमचा पिता गे विठ्ठल आमचा पिता गे आणि रखमाई माझी माता गे रखमाई माझी माता गे रखमाई माझी देव सुद्धा म्हणायचा रोज हे नियम होता रोज आणि एक मध्यरात्री रुक्मिणी आई साहेब म्हणल्या ही सगळी दुनिया झोपल्यावी आपलं गिराक जातंय कुठं निम्या रातचं उठून जातंय कुठं तुमचा जर समजा रातच्या 12-1ला फोन वाजला कुणाचा मित्राचा आला समजा वाजला हळूच बाहेर निघायचं म्हणजे तर जाऊन देतील ह्या नव कुठं महिना झालं बघती
तशा रुक्मिणी आई साहेब म्हटल्या ही गिरायक जातंय कुठं. मग एक दिवस त्यांच्या मागं आल्या. ते ह्यांचं चाललंय रुक्मिणी माझी माता गे देव म्हणतोय. देवाला जाग ए रुक्मिणी माझी माता कुठं, रुक्मिणी माझी पत्नी म्हणा की. ए रोजचा नेहमी यायचं, अंगावलं डाग काढून टाकायचं, जात्याला दळण देऊन रोज तिची सेवा करायची. ऐका कामदेव काय करत होता, कामदेव काय करत होता देवा. झाडलोट करी जनी केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊन या शिरी नेहून या टाकी दुरी. ऐसा भक्तीशी बोलला नीच कामे करू लागला. जनी म्हणे विठोबाला काय उतराय हो तुला. जनाबाईसाठी भगवंतानी कामं काय केल्यात ऐका. आणि त्या लेकराला आंघोळ घालाय कोण आहे वा, आहे का बाप आहे. वा झाल्या घामानी, वा डोक्यात वा. आता आहेत का इकडं, आहे त्या बाया नाही बाया, अच्छा काय नाही बाया वा. पण त्या लेकराच्या डोक्यात वा झाल्या घामामुळं, जटा झाल्या जटा. कोण विंचरायचं का. पण काय का देव माझा इतका कनवाळ विषय तो त्यांचा झाला नारायण ना, त्यांच्या मागे देव कसा थांबतो ऐका. देवाने काय केलंय, कडक बादल्या भरून पाणी तापवलं. बादल्या असतील तवा धरून चाला. कडक पाणी तापवलं, 5-6 पातीले गेली. जनीला दगडावरती बसावलंय आणि जनीला काय करायला सुरुवात केली, वा बघायला सुरुवात केली. ए जनी डोईने गांजली, विटाबाई धावूनली. देव हाते बुचडा सोडी, वा मारत असे तातडी. हाती घेऊन या लोणी, डोई चोळी चक्रपाणी. माझ्या जनाबाईला देवानी लोणी घालून, डोक्यात लोणी घालून नाव घालावी. ए हाती घेऊन या लोणी, डोई चोळी चक्रपाणी. आंघोळ घालावी, आंघोळ घालावी ऐका. आणि इतकं प्रेम वाढलं, इतकं प्रेम वाढलं दोघांचं. रोज देव येतोय दळायला म्हणून जनाबाईने काय केलं, घरची तर ठेवलीच दळणं, आजूबाजूची पण आणली. त्याशिवाय म्हणले हे यायचा नाही. दळणं वाढवली आणि देव एकदा आलाच नाही. पहाट झाली तरी आलाच नाही देव. रुसल्या जनाबाई, डोळं लाल झालं, झोपच आवराना, अशात पेंगायलाच लागल्या. पण देव आला आला आणि जनाबाईचं डोळं लाल झालं होतं. तसंच जातं ढकलून दिलं. बघ म्हणले दळायचं असलं दळ, नाही तर तसाच बस. अंग टाकून दिलं. देवाने अंगावलं सगळं डाग काढून टाकलं आणि जात्याला दळण दळत बसला. एकट्याने अख्खं दळण दळलं. आणि पहाट रावळामध्ये वारकऱ्यांची गर्दी झाली काकड्याला. आणि तिकडून रावळातनं गोपाळपुऱ्यात आवाज आला, उठा पांडुरंग प्रभात समय पातला. वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला. वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. हे तिकडून रावळातला आवाज इकडं गोपाळपुऱ्यात आला. भगवंत गडबडीने उठला. गडबडीने उठता उठता काय केलंय, ती डाग आपलं स्वतःचं घालायला पाहिजे होतं का, डाग घातलंच नाही. तिथलीच जणीची फाटकी घुंगडी खांद्यावर टाकली आणि ते विटीवर जाऊन उभा राहिला. आणि तिकडं गर्दी झाली आणि राऊळ उघडलं गेलं आणि बघत्यात तर लोकांना चमत्कार दिसला. अरे बापरे, देवाच्या गळ्यातले डाग चुरायला गेले. चोरी झाली, देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. अख्ख्या पंढरपुरातली म्हातारी लोक काट्या टेकत 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 रावळाच्या दिशेने पंढरपुरातली लोक धावायला लागलेत. देवाची चोरी, देवाची चोरी, देवाची चोरी. अरे युगे 28 झाले अजून देवाची चोरी झाली नाही. आज चोरी झाली. घडलं कसं, घडलं कसं, घडलं कसं. आणि टकामका बघायला लागल्यात. पण त्यातली काय बुजुर्ग लोक होती, म्हणली चोर 100% घावला. चोर 100% घावला. म्हणजे कोण चोर आहे, ज्याची घोंगडी आहे तोच चोर आहे. पण तिथं जनाबाईची आमच्या मैत्रीण होती. त्यांनी सांगितलं, अहो ऐका ऐका, घोंगडी आहे माझ्या जनीची, पण जनी चोर नाही हो. लोक म्हणले बघाय काय हरकत, बघायला काय हरकत आहे.
चला अक्क राऊळातली सगळी पंढरपुरातली लोक जनाबाईच्या झोपडीत हाका दिल्या, जने उठ, जने उठ, जने उठ. दरवाजा उघडून लोक आत गेली तर बघितलं तर देवाचे दागिने तिथंच पडलेले होते. आणि माझ्या जनाबाईवरती चोरीचा आळ आला आणि जनाबाईला शिक्षा द्यायचं ठरले. काय? चंद्रभागेमध्ये सूळ उभा केला आणि चला सुळावरती जनाबाईला द्यायचंय. जनीला वडत वडत सगळ्या लोकांनी चालवलंय. सुळावरती द्यायचंय जनाबाईला, सुळावरती द्यायचंय. जनाबाई म्हणाच्या, अहो माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, मी चोरी केली नाही, काही ऐकायचं नाही. तुझ्या घरात दागिने सापडल्यात, त्या अर्थी तू चोर आहे, तुला सुळावर द्यायचे. आता जनाबाईचं कुणी ऐकून घेत नव्हतं, त्या आसराब लेकराचं कुणी ऐकून घेत नव्हतं. ती म्हणली, असून द्या, मला तुम्हाला सुळावरती द्यायचंय, द्या तुम्ही सुळावरती, पण एक माझी शेवटची इच्छा मारताना पूर्ण कराल. त्यातली 2-4 होती, ईडी होती, पण त्याच्यात पण शहाणी होती. ती म्हणली, आता शेवट मारणार आहे म्हटल्यावर मारणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायची असती. ती म्हणले, काय झाले तुझी शेवटची इच्छा? त्यांनी सांगितलं, काहीच करू नका, फक्त मला एकदा त्याच्या समोर घेऊन जा, त्याच्या समोर घेऊन जा, त्या काळ्याच्या समोर घेऊन जा. देवाला काळं. ती म्हणली, एवढंच आहे ना, चला. जनाबाईला देवाच्या समोर नेलं आणि जनाबाईने सांगितलं, तुम्ही बाहेर जावा, सगळी तुम्ही बाहेर जावा. सगळी बाहेर काढली. जनाबाईचे डोळे लाल लाल झाल्यात, नुसते रागाने लाल, अंग थरथर कापते, होठ थरथर कापतायत, घामाने अंग भिजलेलं आहे जनाबाईचं. आणि जनाबाईंनी भगवंताच्या डोळ्यात बघितलं, परमात्म्याच्या डोळ्यात बघितलं आणि परमात्म्याने ओळखलं, आज आपलं काय खरं नाही. देवाने खाली मान घातली. ए देवा, ए देवा, अरे खाली मान काय घालतोयस? आणि जनाबाई काही सहज बोलल्या नाहीत. आपण काय म्हणलं असतो, देवा माझ्या चोरीचा आला आहे, मला वाचव, म्हणलं असतो का नाही? म्हणलं असतो का नाही? जनाबाई घाबरल्या नाहीत. जनाबाईंनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या, देवाला शिव्या. आणि जनाबाईच्या शिव्या त्या सामान्य आहेत का शिव्या? तुमच्या घोसापुरीतल्या बायकांना येणार सुद्धा नाहीत त्या शिव्या, आणि नवीन पुरींना तर येणारच नाही त्या. ते एवढ्याच म्हणते, ती पागलच दिसते, एवढ्याच म्हणते, ह्याच्या पलीकडे येणारच नाही. जनाबाईच्या शिव्या ऐकायच्यात का? ऐकायच्यात का? जनाबाईच्या शिव्या देऊनच टाकतो. का माहिती का? मी रोज रस्त्यावर, उद्या तुमची माझी भेट होईल सांगता येत, कधी उलटा पालता होईल, टेम्पो खाली जाईल तर खाली जाईल, काय सांगता येईल. त्यामुळे आता जनाबाईच्या शिव्या ऐका, ऐका. अरे विट्या विट्यामुळं मायेच्या कारट्या, देवाला शिव्या, सामान्याला नाही. कोण आहे? जेने विश्व निर्मिले, मर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुल्या, त्या भगवंताला शिव्या येते. अरे विट्या विट्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली. देव तर थरथरच कापायला लागला. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली, त्याला तुझे गेले रे बामडे, तुला पाहून काळ रडे. काय शिव्या देताल का तुम्ही असल्या शिव्या? उभ्या राहुनी अंगणी शिव्या देती दाशी जनी. ए घामच फुटला, घामत. अरे देवा, अरे देवा, तू निष्ठुर आहे, निर्गुण आहे, तुला माया कसलीच नाही. अरे त्या हरिश्चंद्राचं अख्खं वैभव घेतलं, हरिश्चंद्राचं, त्याचं पोरग बायको सगळी त्या डोंबाच्या घरी कामाला ठेवली, हरिश्चंद्राला डोंबाच्या घरी कामाला ठेवली. ही तुझी न्यायाची पद्धत आहे? अरे तो नळ राजा आणि दमयंती दोघांचा वियोग वाढाला. काय रे, पुराणे सांगतात त्या दोघांचा वियोग. काय मिळाला तुला? काय? शिबी, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू होती, तुळवेली अंतिम अवस्था याची, त्याचं मांस एका तागड्यात घालायला लावलं. काय मिळालं तुला? अरे तो कर्ण कुरुक्षेत्रावरती शेवटचा श्वास मोजत होता, तो तिथं पडलेला आहे आणि भिकाऱ्यासारखा तिथं गेला आणि त्याला तिथं दात पाडून मागतोय. किती उलटा न्याय आहे तुझा. जनाबाई देवाला म्हणतात. तो बळी अख्ख्या त्रैलोक्यावर राज्य करण्याची त्याची तयारी होती, तो पाताळामध्ये नेऊन घातला. त्या श्रेयाळाच्या घरी गेला, त्या चांगुनाचं श्रेयाळाचं चिलाबाळ मारून टाकलं. काय मिळालं तुला? अरे तुझी रीतच अशी, तुझं भावे जे भजती त्यांच्या संसाराची अशी गती, असं कितीतरी करून ठेवलंय तो. जा, तुझं मला तोंड बघायचं नाही,
चला मला सोडावं द्या. जनाबाई मागं पळाल्या फिरल्या आणि चंद्रभागेवरती गेलंय. ऐका, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय नारायण होतो ना, जनाबाईला सुळाजवळ नेलं तर सुळाचं पाणी झालं असू दे, पाणी झालं, पाणी ध्यानात असू द्या. का? अरे बाल न बाका होगा, बाल न बाका होगा जिसका रक्षक दया निहाल. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. अरे बाल नबा का होगा जिसका रक्षक दया निहाल, बाल नबा का होगा जिसका रक्षक दया निहाल. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ज्यांचा विषय नारायण होतो ना, त्या भक्ताला कसलं संकट पडून द्या, तो गोविंद त्याच्या माग कायमचा पुढं माग उभा राहतो आणि काहीच संकट येऊन देत नाही. अभंगाचं तिसरं चरण. हा निर्वाणी गोविंद आगे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. हो निर्वाणी गोविंद उठू नका, 5 मिनिटं उठू नका. टाळी वाजवा, भजन करा. हरे हरे टाळी 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 टाळी. चला चला पटकन, चला 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 पटकन. चला चला विठोबा
चला 5 मिनिट राहिले चला मी लोक पुचली घरी तर ऐका खऱ्या भक्तांची संलक्षणं सांगितले ते ध्येयावरती होताच असतात त्यांना आशापाशात अडकण पडत नाही त्यांचा विषय नारायण होतो त्यांना जन धन माता पिता कोणी आवडत नाही आणि ज्यांचा विषय नारायण होतो त्यांच्या भगवंत मागे पुढे कायम उभा राहतो त्यांना कसलं संकट पडून देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काही करा भगवंत काही सहन करेल काही सहन करेल पण त्याच्या भक्तांचा अपमान कधीच भगवंत सहन करत नाही हरिजनाचे कोणा न घडावी निंदा साहद गोविंदा नाही त्याचे ध्यानात असून द्या आपल्याला चांगलं कर्म करायचंय चांगलं कर्म करता नाही आलं तरी चालेल पण जी लोक चांगलं कर्म करतात ना कमीत कमी त्यांना आडवं जाऊ नका जर आडवं गेला तर तुम्हाला नरकातच जावं लागणार अभंगाचं शेवट तुक म्हणे सत्य कर्म भवे साय तुक म्हणे सत्य कर्म भवे साय घातली अभय नरका जाणे घातली अभय नरका जाणे विषय तुझा जन धन माता पिता बडे जन धन माता पिता ना बडे जन माता पिता ना बडे जन संपन्न झालेले पुन्हा एकदा आपले मौजे घोसापुरी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 3ऱ्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर संगीत भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आज 3ऱ्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ घोसापुरीकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आली ही सेवा संपन्न करत असताना मला अतिशय उत्तम साथ देणारे सर्वच बालवारकरी त्याचबरोबर मोठे गायक वृंद सगळे या ठिकाणी जमलेले सर्वांनी गोड साथ दिली सर्वांची चरणी मी नतमस्तक होतो आता सगळ्यांचीच नाव काय घेत बसू नका घेऊ थांबतील का हां सगळ्यांनी त्याच्याशी गोड थांबतात ना त्याचबरोबर गायनाची साथ देणारे गायनाचार्य आमच्या वारकरी संप्रदायाचा वैभव हरिभक्त परायण रेवणनाथ महाराज बाबा गोड आवाज आहे गोड साथ दिली तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो त्याचबरोबर